हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज दीप अमावस्या आहे आणि अ, झालंय सकाळचं आवरलंय. आवरलंय म्हणजे काय बोलू, काही एवढं काही खास नाही, अजून कामं झालीत माझी. फक्त देवपूजा झालेली आहे. तरी माझी अशी छान सुंदर अशी देवपूजा झालेली आहे आज. छान झाली ना? मस्त. असे माझे ना अशी माझी देवपूजा झाली ना, की मला भारी वाटतं खरंच. देवपूजा झालीये फक्त आणि नुसत्या चपात्या केल्यात. अथर्व शाळेत गेलेला आहे. भाजी चपाती झालीये माझी. अथर्वचे पप्पा पण ऑफिसला गेलेत. आणि माझ्या मॅडम म्हणजे माझी तीर्था खूप माझा टाइम वेस्ट केलेला आहे. भरपूर टाइम वेस्ट केला आज तिने आणि ती आता झोपलेली आहे. आता झोपलेली आहे. पसारा पण सगळा घरात तसाच आहे. सगळी कामं अजून तशीच पडली आहेत. आता एक 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 स्टार्ट करते. चला तर मग. बाय. तर इथे मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतच होती, पण नंतर मला कळलं की हा आवाज नाही जाणार. म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यावरती हा आवाज प्रॉपर येत नाही, कारण मी माईक नाही वापरले म्हणून व्हॉइस ओव्हर करते. तर इथे ते अमावस्याला येतात ना बायका मागायला, अमावस्या मागायला, तेव्हा त्यांना मी त्या बाईला मी छान दोन चार फ्रॉक होती तीर्थाची लहान, ती दिली आणि तांदूळ दिले. आणि हे इथे वरती मी कपडे सुकत घालायला गेले ना, तर जास्वंदाची फुलं मस्त आली होती. 3 फुलं होती, ती घातली मी देवाला. बरं झालं वरती गेली, नाही गेली असती तर ती फुलं परत सुकून गेली असती. तेच बोलते मी, बाकी काय नाही. कामं मी सगळी आटपली पटापट. अर्धा तासच झोपली ती फक्त. त्या अर्ध्या तासात जरा किचन आवरलं, भांडी घासली आणि तिचे कपडे पण धुवून काढले. आता तिला भरवते. चला. तर इथे दुपारचं सगळं आटपल्याच्या नंतर दिवे सगळे शोधून काढले. हे छोटंसं कपाट आहे ना, हे फक्त माझं सगळं, ह्याच्यात फक्त सगळं देवाचं सामान आहे. बाकी इतर कुठचंही ठेवत नाही, सगळं देवांचंच आहे. देवपूजा वगैरे करायचं ते. तर सगळे दिवे शोधून शोधून काढले, जे जे हवे होते तसे, आणि घासून वगैरे ठेवून दिले संध्याकाळसाठी. दुपारचं पण सगळं आटपलं होतं, माझं पण जेवण झालेलं. मग दुपारच्या आधीच सगळं घासून वगैरे ठेवलं आणि मग संध्याकाळी मग पूजा करायला घेतली.
त्यानंतर अशी देवपूजा झाली माझी. सगळी दिव्यांची पूजा पण व्यवस्थित करून घेतली. आणि नंतर ह्या दोघांना पण ओवाळायला घेतलं. तर तीर्थाची जरा मस्ती चालू होती. म्हणजे आधी दोघांना आधी खाली पाटावर बसवलेलं मी. पण तीर्थाखाली राहायचं ना पाटावरती, त्याच्या मांडीवरती, कारण ते सगळं माझं सामान होतं ना रांगोळीचं, तिला ते खेचायचं होतं. तर ऐकेच ना, मग शेवटी मग ती रडारड, मग तिची सुरू झाली किरकिर. मग म्हटलं जाऊ दे, ती चेअरवरच बसा दोघांनी. मग त्या दोघांना चेअरवर बसवलं आणि ओवाळून घेतलं त्या दोघांनाही. तर इथे दोघांना ओवाळून वगैरे झालं होतं आणि तीर्थाला पण झोपवलं. आणि जेवणाचं काय भाजीच करायची होती, मग ती पण करून घेतली. आणि तीर्था मेन म्हणजे झोपली होती ना, तर म्हटलं हे काम करून घेऊया. तर कारण कसं ती जागी असताना मला हे काम करायला भेटत नाही, ती खेचते सगळं. तर हे तुम्ही जास्वंदाचे हार बघा, मी रेड आणि येलो कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि खरंच खूपच सुंदर दिसतंय हे हार. आणि मी मेन गोष्ट म्हणजे हे मोठ्या फुलांचा हार केलेला आहे. कारण आताच्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत ना, त्या आधीपेक्षा पण खूपच सुंदर मी त्या दिवशी बघून आली. तर अंदाज घेतला मूर्त्यांचा वगैरे. 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट असा अंदाज घेतला गणपतींचा. कारण खरंच खूप आताचं जे कलेक्शन आहे ना गणपतींचं, ते इतकं सुंदर आहे ना. फेटा वगैरे, शॉल वगैरे एकदम भारी भारी. तर म्हटलं छोटी फुलांचा हार घातला तर तो नाही दिसण्यात येणार एवढा, म्हणून मी हा मोठ्या फुलांचाच हार बनवलाय, छोट्या फुलांचा नाही केलाय. तर ह्यामध्ये मी मुकुट पण बनवलेले आहेत, पण मी ते ठेवून दिले साईडला. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन कशा पद्धतीचे कसे बनवले आहेत ते. आणि आणखीन एक सांगायचं आहे, इंस्टाग्रामवरती मी ह्याचे फोटोज व्हिडिओज टाकलेले. तर ते फोटोज आणि व्हिडिओज बघून मला काही जणांची ऑर्डरसुद्धा आली, तर त्यासाठी थँक्यू. आणि हे बघा, हा सुद्धा बघा, हा पण पूर्ण रेडमध्ये केलेला आहे. मी आता खरं बघायला सांगायचं म्हटलं तर मी फक्त येलो आणि रेडचंच कॉम्बिनेशन केलं आहे, बाकी इतर फुलांचं नाही केलेलं आहे. कारण गणपतीचा फेवरेट कलर म्हणजे रेडच आहे. सो मला हाच कलर, म्हणून मी ह्याच 2 कलरमध्ये हार बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, फिनिशिंग वगैरे पण व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल कोणाला, तर नक्की मला ऑर्डर करा. मी त्यांना व्यवस्थित असा बनवून देईन, किंवा ह्याच्यापेक्षा मोठा हार हवा असेल तर तोही मी देईन बनवून. आणि ज्यांनी मला ऑर्डर्स दिले त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि काय नाही, बरेच मुकुट वगैरे पण आहे, तर मी ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. आणि मी रांगोळीचं कलेक्शन पण खूप छान छान डिझाईन्स बनवलेल्या आहेत. तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन मुकुट आणि रांगोळी डिझाईन्सचा. तर चला, तर मग आता इथेच मी व्हिडिओला एंड करते. आणि जो माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करा. चला, तर मग सगळ्यांना थँक्यू बोलते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसा वाटलं माझे हार मी हे बनवले, कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.